नमस्कार. आजच्या समासाचं नाव आहे काळरूप. आणि काळ आणि रूप हे तर अगदी चांगले शब्द आपल्या परिचयाचे आहेत. अशासाठी की मी गमतीनं नेहमी म्हणते की एखाद्या रविवारी आपल्या कपाटाचा जुना फोटोंचा खण उघडावा आणि मग आपण आपलेच फोटो लहानपणापासूनचे आत्तापर्यंतचे पाहावेत. मग आपल्याला लक्षात येतं काळ जसा जसा जातो तसं तसं रूप कसं बदलतं. आपण होतो का हे असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यामुळे बालपणी कसं होते, तरुणपणी कसे होतो, आता कसे आहोत, हे जे काळामुळे रूप बदलतं हे खरं मौलिक तत्व आहे. मूलतः हे आपण स्वीकारलेलं आहे. तसं आपण प्रत्यक्ष पाहतोय की जसा जसा काळ जातो तसं तसं रूप बदलतं. टवटवीत गुलाबाचं फूल आत्ता झाडावरून काढलं की ते थोड्या वेळाने संध्याकाळी दुसऱ्या दिवशी काय होतं तर काळ आणि रूप याचं नातं अगदी आपल्याला सहज कळणार आहे. आणि समासाचं नाव पण तेच आहे. आता याच्यातलं काय बदलतं आणि काय बदलत नाही एवढं फक्त आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. खरं तर सोपंच आहे की ज्याच्यामध्ये बदल होतो ती गोष्ट दिसते आहे. म्हणजे काळाचा संबंध कशाशी आहे तर स्वाभाविकच आहे, त्या रूपाशी आहे, अस्तित्वाशी आहे. जे जे दिसतंय त्याच्याशी आहे. आणि जे दिसत नाही आहे त्या परब्रह्माला काळ नाही, रूप नाही. हे खरं म्हणजे आपल्याला शिकायचं आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला भगवंत परमात्म्याची, त्या परब्रह्माची ओळख करून देत आहेत ते पाहतोय आपण. आणि मग लक्षात येतं की ते परमात्म तत्व परब्रह्म जे आहे ते अखंड आहे, अभंग आहे. त्याला तुमच्या आमच्यासारखं भूत, भविष्य, वर्तमान, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं कुठल्याच काळाचं मोजमाप नाही आहे. आता मग मोजमाप ज्याला आहे ती सृष्टी. जसं आत्ता आपलं स्वतःचं आणि फुलाचं उदाहरण देऊन आपण पाहिलं की मूळ मायेपासून जी जी काही निर्मिती झालेली आहे त्या सगळ्या निर्मितीला म्हटलं तर उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. त्यामुळे अस्तित्व असतं, छान असतं, कालांतराने ते नाहीसं होतं. हा सगळा संबंध त्या मायेपासून, मूळ मायेपासून निर्माण झालेल्या दृश्य असणाऱ्या या सगळ्या जगासंबंधीचा आहे. आता हे सगळ्या गोष्टी या परब्रह्माला लागू पडत नाही. त्यामुळे ते केव्हा उत्पन्न झालं त्याचा हा प्रश्न त्याला विचारण्याचं कारणच नाही. ते किती काळ राहिलं अभंगच आहे. त्यामुळे हाही प्रश्न परब्रह्माला विचारून उपयोगाचाच नाही. केव्हा लयाला जाणार आहे हाही प्रश्न परब्रह्माला लावून उपयोगाचाच नाही. तेव्हा काळासंबंधीचे प्रश्न आहेत ते तुम्हा आम्हाला, दृश्य जगाला. पण परब्रह्माला काळाचे प्रश्न नाहीत. त्यामुळे हे तर आपलं लक्षात घेणं सोपं आहे. आता प्रश्न असा आहे की आपलं जे काही मूळ परब्रह्म आहे तेही असंच ह्या परब्रह्मासारखं काळाला प्रश्न विचारण्यासारखं नाही आहे. तेही आपलं परब्रह्म आहेच आहे. देह आणलाय तो देऊन टाकायचा आहे. पण मूळ जे आहे ते ब्रह्ममय आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्या काळाच्या अतीत आहोत. आपणही परब्रह्म आहोत. ते आपण म्हणजे कोण? आपण काय होतं, आपण आपल्या देहालाच आपण म्हणतो आहोत. त्यामुळे साधकांनी हा विचार करायचा आहे. समर्थ सांगतात साधकांनी या आकारात अडकू नये. आपण आकारात अडकतो ना, आकार बदलतो त्यामुळे आपण अडकतो, त्याचं रूप बदलतं त्याच्यात आपण अडकतो. समर्थ सांगतात की साधकांनी आकारात अडकू नये. कारण आपण करतोय निराकाराचं चिंतन, परब्रह्माचं चिंतन करतोय. ते परब्रह्म म्हणजेच तेच आपण आहोत. त्यामुळे कालातीत असणाऱ्या परब्रह्मालाच आपण मूळ स्वरूप आपलं मानलेलं आहे. त्याची ओळख आपल्याला करून द्यायचं आहे. आणि हे सगळं जे काही आहे ते मृत्यूपूर्वी, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. याची आपल्याला नरदेह मिळाला आहे ना, त्यामुळे त्या देहाला हे सगळं चिंतन करणं शक्य आहे. त्यामुळे भगवंताचं चिंतन मनापासून अंतःकरणापासून करावं. आपली जी काही सगळी जगण्याची धडपड आहे ना, ती सगळी धडपड केव्हा सार्थकी लागेल तर जेव्हा आपल्याला आपलं खरं स्वरूप की जे काळाने झाकलेलं नाही, रूपाने त्याच्यात बदल होत नाही, हे आपल्याला कळणं. आणि समर्थ या समासात आपल्याला एक उदाहरण देणार आहे जनक राजाचं. की हे जनक राजाला कळलं की त्यांनी
आपलं जे परब्रह्मस्वरूप आहे ते पाहिलं आणि त्याला काळ आणि रूप याचा बदल आपल्यात होत नाही, आपण अखंड आहोतच आहोत ही गोष्ट त्याला कळेल. असा समास आपल्याला पाहायचा आहे. मी मगाशी म्हटलं तसं की 2 शब्द तर अगदी छानच आहेत. काळ शब्द तर आपल्याला कळतोच, 2 अर्थाने कळतो. आपण काळ आला होता, आपण वेळ आली नव्हती, असं मृत्यू या अर्थाने काळ हा शब्द वापरतो. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ, वर्ष आणि जे काही आता काही दिवसांपूर्वीपासून आपण युगांचा हिशोब लावतोय, ह्या सगळ्या कालावधी अशा दोन्ही अर्थाने आपल्याला काळ शब्द चांगला माहिती आहे. पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला एक उदाहरण देऊन सांगितलं आहे की आपण एखाद्या दिवशी आकाशाचं वर्णन करतो आणि असं म्हणतो की आज आकाश अगदी निरभ्र आहे. आता आज आकाश निरभ्र आहे याचा अर्थ असा आहे की काही आकाशात ढग नाही आहेत, छान निरभ्र आकाश आहे. तसं आपण असं समजायचं की हा प्रकृतीचा पसारा नाही आहे. ते सोपं होतं, आकाशात आज ढग नाहीत असं मानणं खूपच सोपं आहे. पण हा प्रकृतीचा पसारा नाही असं मानणं अवघड आहे. पण एक सेकंदभर आपण असं डोळे मिटूया, शांत बसूया आणि क्षणभर असा मनाशी विचार करूया की हे दृश्य जग नाही आहे. मग जे उरलं आहे ते जे परब्रह्म आहे ते निर्मळ आहे आणि तेच आपल्यामध्ये आहे. असं त्या ब्रह्माला किंवा परमात्म्याला किंवा ते स्वरूप आहे त्याला, ते जे अनादी आहे, अनंत आहे, शाश्वत आहे असं जे आपण म्हणतोय, त्याला काळ नाही, त्याला रूप नाही. त्या परब्रह्माला टाईम स्पेस असं त्याचं अस्तित्व नाही. तर त्याला दाखवून दे एवढा काळ तू आहे असं म्हणता येणार नाही. देह जाईल पण ते परब्रह्म तत्व आहेच आहे. असं या 2 अंगाने आज परब्रह्माची ओळख आपल्याला ते करून देणार आहेत. पुढल्या 5व्या ते 11व्या ओवीमध्ये समर्थांनी आत्ता जसे मी काळ शब्दाचे 2 अर्थ म्हटले त्याचं वर्णन केलं आहे. आता 350 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे त्यामुळे त्या मंडळींना कसं सोपं वाटेल अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलं आहे की काळाची जी गती आहे ती सगळी सूर्यावरती अवलंबून असते. म्हणजे आपण सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली असं म्हणतो. अहोरात्र असा शब्द वापरतो. अगदी बारीक करायचं झालं तर आताच्या भाषेमध्ये आपण सेकंद, मिनिट अशा पद्धतीने करतो. मोठं म्हणायचं झालं तर आठवडा, पंधरवडा, महिना असं काळाची गणना करायला आपल्याजवळ भरपूर, कुठली गोष्ट रोज करायची, कुठली आठवड्यातनं करायची, कुठली पंधरवड्यातून करायची वगैरे वगैरे अशा पद्धतीने आपल्याला किती वरपर्यंत जाता येतं तर तीही आपल्याला तोही टप्पा माहिती आहे की युगायुगांचा हिशोब आपल्याकडे आहे. की कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग समर्थाने आपल्याला हिशोब देऊन सांगितलेले आहेत. प्रत्येकाची वर्ष सांगितलेली आहेत आणि या सगळ्याची जी गणना आहे ती ह्या सगळ्या ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीशी जोडून पण आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. त्यामुळे ही सगळी जी काही आहेत ती गणना आणि याशिवाय त्रिगुणात्मक ज्या गोष्टी म्हणजे आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल आपण म्हणतो की हे 3 देवांचे 3 कार्य की निर्मिती करतात, स्थिती म्हणजे सांभाळतात आणि नाश करतात. हे सगळं जरी वेगवेगळं दिसत असलं, आपल्या दृष्टीने आपण 3 जरी नावं दिली असली तरी हे 3ही देव खरे एकाच योग्यतेचे, तेवढ्याच महत्त्वाचे असे आहेत. हेही आपल्याला अनेक वार, अनेक पद्धतीनं समर्थांनी पटवून दिलेलं आहे, आपल्या लक्षात असेल. प्रश्न असा आहे की हे काय, तर ते अगदी सूक्ष्म रूपानं, मोठ्या प्रेमानं, जिव्हाळ्यानं हे जसं आपण बघतो आहोत तसं पिंडामध्ये पण बघायचं. हे तर बघितलं मग आकाश छान निरभ्र दिसत आहे, आज ढग नाहीत, सोपं आहे कळायला. किंवा आता म्हटलं तसं ठीक आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश जगाची निर्मिती करतात, उत्पत्ती करतात, स्थिती ठेवतात, हे सगळेजण समान आहेत, तेवढेच महत्त्वाचे आहेत, हे असं व्हायलाच पाहिजे. शंकरांनी जर असं विनाशाचं काम केलं नाही आणि माणसं गेलीच नाहीत तो इथे कशी काय गर्दी कसं होईल असं वगैरे आपण बोलतो. त्यामुळे या सगळ्या दृश्य जगातल्या घटनांबद्दल आपल्याला पक्की मान्यता आहे आपल्याला. पण हेच सगळं सूक्ष्म रूपानं, अगदी जिव्हाळ्यानं, प्रेमानं आपल्या संदर्भात म्हणजे पिंडामध्ये जेव्हा आपण विचार करतो उत्पत्ती स्थिती लयाचा, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की याच्यासाठी काही नीती नियम बांधून दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा काही कालावधी दिलेला आहे. म्हणजे अगदीच असं म्हटलं तर 4 आश्रमांचा जो विषय आपल्याकडे आहे की कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे. शिक्षण घ्यायचं जो काही
ब्रह्मचर्य आश्रमाचा विषय आहे, तो ब्रह्मचर्य आश्रमात ब्रह्मचर्यच केलं पाहिजे. तुम्ही अधिक काळ शिकतच राहता आणि म्हणून त्या ब्रह्मचर्य आश्रमाच्या कालावधीमध्ये भलतंच काहीतरी गृहस्थाश्रमातलं करता, ही चूक आहे. नीती नियम घालून दिलेले आहेत. हा सगळा पिंडाच्या संदर्भातला विचार सुद्धा इथे आपल्याला करायला सांगतायत. आपण काळ बदलला असं नेहमी म्हणतो, आणि काळ बदलल्यामुळे या सगळ्या गोष्टी बदलल्यात. आज आपण पाहतो ना, पूर्वीच्या काळी जेव्हा गुरुगृही शिक्षण घेतलं जायचं, तेव्हा 12 वर्ष गुरुगृही शिकायला जायचं, मुंज झाल्यानंतर जायचं. आणि मग कुणाची मुंज 5व्या वर्षी, कुणाची मुंज 6व्या वर्षी, कुणाची मुंज 7व्या वर्षी, हे ठरलेलं असतं. आणि मग जो क्षत्रिय आहे त्यांनी 5व्याच वर्षी मुंज करायची आणि 12 वर्षी गुरुगृही जायचं आहे. पण कुणी का असे ना, 12 वर्ष गुरुगृही शिक्षण झाल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये, म्हणजे आपण असं धरूया की 18व्या 19व्या वर्षी आज ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्यांनी गृहस्थाश्रमाचा विचार करायचा आहे. आज आम्ही 25, 26, 27 पर्यंत गृहस्थाश्रमाचा विचारच करत नाही. आमच्या ब्रह्मचर्याचा कालावधी जो आहे तो आम्ही इतका ताणला आहे की गृहस्थाश्रमामध्ये करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आम्ही ब्रह्मचर्याश्रमाच्या वयामध्ये करतो. हा सगळा काळ लक्षात घेण्याचा हाचा समास आहे. थोडंसं आजच्या काळातल्या नीती नियमांचा विचार केला तर हे सगळं बसणारं नाही आहे. पण आपल्या लक्षात असेल की सगळ्या नियमांनी, पिंडामध्ये सुद्धा जर याच गोष्टी बघायच्या असतील तर नियमांचा वापर आपल्याला त्यांनी करायला सांगितले की प्रत्येक युगाचा किंवा प्रत्येक आश्रमाचा, प्रत्येक कालावधीचा काही एक नियम असतो. जसं मी गमतीनं हल्ली नातवंड रात्री उशिरापर्यंत काहीतरी मॅच बघणं किंवा काहीतरी टी व्हीवर बघत बसतात आणि मग झोपायला खूपच उशीर करतात. मग आमच्याकडे एक वाक्य असतं, रात्र देवानी झोपायला केली आहे बरं का. त्या पहिल्या वाक्याचा फारसा काही परिणाम होत नाही. मग दुसरं वाक्य मी म्हणते, आज झोपायचं बरं का, म्हणजे निदान रात्री 12च्या आत तरी झोपायचं. तर आता हे जे काही नियम आहेत ना, हे नियम आता पिंडाच्या दृष्टीनं सगळे आपण फार बदलवून टाकलेले आहेत. समर्थ मात्र आपल्याला ही कालाची गणना सांगताना हे सांगतायत की या सगळ्याला एक नियम आहे. भगवंत ते सगळे नियम पाळतोय. आम्ही मात्र या पिंडाच्या संदर्भामध्ये सगळे नियम बाजूला ठेवलेले आहेत. हा विचार आपल्याला 5 ते 11 मध्ये नुसता काळ या शब्दाचा अर्थ नाही, तर त्या प्रत्येक काळामध्ये करायच्या ज्या गोष्टी आहेत, प्रत्येक स्थानी ज्या कधी कधी मला ते पण वाटतं की त्यांनी काळ आणि रूप म्हटलंय, तर खरंच आहे काळाप्रमाणे ना त्या स्थानाचा सुद्धा विचार करायला हवा. म्हणजे जसं आहे ना की भोजनगृहामध्येच भोजन घ्यायचं, शयनगृहामध्येच झोपायचं. आम्ही टी व्ही गृहामध्ये सगळ्या गोष्टी करतोय. तर हे सगळं काहीतरी स्थान आणि काळाचा जो काही गडबड केलेली आहे आम्ही, त्याचा विचार आपल्याला या समासामध्ये समर्थ चिंतन करायला देतात. आता समर्थांच्या वेळेला या सगळ्या गोष्टी नव्हत्या ना, त्यामुळे ती उदाहरणं आपल्याला समासात मिळत नाही आहेत ना. त्यांनी आपलं असं म्हटलं की भगवंतानी जशी त्याची कालगणना आपल्याला आखून दिली आहे, तो बरोबर त्या वेळेला ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू सांभाळतो आणि महेश लय करतो, पुन्हा हे सगळं चक्र सुरू होतं. हे सगळा प्रत्येक युगाचा जो काही कालावधी आहे, प्रत्येक दिवसाचा जो कालावधी आहे, असं झालं का हो की हजारो वर्षापूर्वी सूर्य ज्या तिथीला ज्या क्षणाला उगवत होता, आता नाही, मात्र आता ना तर संध्याकाळीच उगवतो सूर्य, असं तर नाही घडत. त्यामुळे ही सगळी रचना निसर्गाने, भगवंतानी काळाप्रमाणे ठरवलेली आहे आणि आम्ही मात्र तसं करतोय. अर्थातच परिणाम काय, आम्ही नियम पाळत नाही, त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. आम्ही नियम पाळले तर आम्ही सुखी होऊ, हा त्याचा खरा अर्थ. असो, पुढल्या 12व्या ओळीपासून समर्थाने आपल्याला या 2 शब्दांचा अर्थ सांगताना हा जो काळ म्हणजे आपण उशीर अशा अर्थाने म्हणू. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, आपल्या लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पृथ्वीचं प्रेमगीत या नावाची कविता होती. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती करू प्रीतीची याचना, असे ते शब्द होते. म्हणजे जणू काही ती पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे आणि सूर्याभोवती फिरते आहे. हे सगळं छानपैकी कवितेमधून आपल्याला दिले आणि जणू काही ती मागे जाते तर ती सूर्याच्या मागे जाते आहे आणि सूर्यावरती तिचं इतकं प्रेम आहे. अशा पद्धतीने त्यातला जो काळ शब्द होता ना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी,
कितीदा करू प्रीतीची याचना. यातला जो काळ शब्द आहे तो विलंब अशा किती काळ करू, किती वेळा सांगू, अशा अशा अर्थाने ते आहे. आणि दुसरं काळ म्हणजे काळ आला होता पण वेळ म्हणजे प्रसंग आला होता पण तसं घडलं नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला समर्थाने उत्पन्न काळ किंवा सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ हे तर सांगितलंच आहे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या नावाने. किंवा आपण पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ असे वर्षभरातले हे म्हणतो. किंवा आपल्याला दुःखाचा काळ, आनंदाचा काळ, कितीतरी प्रकाराने आपल्याला काळाचा विचार आपण करतो. जन्मकाळ अशा पद्धतीने की बालपणाचा काळ, तरुणपणाचा काळ, वृद्धापकाळ, अंतकाळ असे पण आपण काळाच्या याने विचार करतो. समर्थाने आपल्याला कुठलाही काळ असू दे पण रामनाम सोडू नका हे सांगताना प्रातःकाळचं वर्णन, प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी असं प्रामाणिकपणे सांगितलं. तो प्रातःकाळ, माध्यान्ह काळ आणि सुकाळ, दुष्काळ, किती किती काळ या सगळ्या काळांचा विचार केला. पण त्याच्यासाठी काय करावं तर त्या त्या काळाला तिथी हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय तर त्या त्या काळाचं नाव त्या त्या ठिकाणी का पडलं तर तशी तशी गोष्ट त्या वेळात तिथे असते म्हणून. आम्ही काहीतरी विपरीत केलं, काळ एक आणि भलतंच केलं तर मात्र आम्ही दुःखी होतो. म्हणून त्या त्या काळाला तिथे काम करावं. खरोखर प्रातःकाळी उठत जावे, स्मरावी म्हणावे, नित्यनैवे स्मरावे त्या जगदीशाशी असं करावं. हे सगळं पाठांतर करावं असं संत मंडळी आम्हाला सांगतात. शिवाजीराव भोसल्यांचं जागर पुस्तक आपण रोजच थोडं थोडं वाचतो. शिवाजीराव भोसले म्हणाले की पाठांतराकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे पाठात आणि ज्ञानात अंतर पडत चाललेलं आहे. तसं झालं आहे आपलं की आपण त्यावेळेला जे करायला हवं ते करत नाही. जसं आत्ता काळाचं बोललेलं तसं आपल्या आता पुढल्या तरुण पिढीचं पाठांतराबाबतीत पण काहीही त्यांच्या लक्षात नसतं किंवा त्याला लक्षात ठेवायचं नसतं कारण त्याची त्यांना गरजच नसते. सगळं जे काही आहे ते त्यांच्या त्या हातातल्या त्या मोबाईलमध्ये सगळं आहे आणि त्यामुळे त्यांना काहीही लक्षात ठेवायचं असतं, कसले हिशोब पाहायचे नसतात, काहीही डोक्यानी करायची, स्मरणानी करायची, स्मृती कशासाठी वापरायची ही कामं करायला त्यांना काही आवश्यकताच नसते असं आपल्याला दिसेल. आणि इकडे मात्र आपल्याला अगदी पाठांतरावर भर दिलेला सांगतात. आज की आपण त्या ओव्यांमध्ये जाऊया नको पण समर्थाने 4थ्या दशकामधल्या 3ऱ्या समासामध्ये अनेक ओव्या या काळासंबंधीच्या आपल्याला दिले आणि त्या त्या काळामध्ये ते काम करावं असं आवर्जून सांगितलं. पुढे 18, 19, 20 या 3 ओव्यांमध्ये एक शब्द वापरला जो पूर्वी पण वापरलेला आहे की आपण विवेकाने सगळं आचरण करावं. पण काही मंडळी असं होतं किंवा काही वेळा आपलं असं होतं की असतं एक आणि दिसतं भलतंच, असतं एक दिसतं भलतंच असं जेव्हा होतं तेव्हा एक शब्द समर्थाने वापरलाय की तेव्हा आपण हीन विवेकी असतो. जे खरं आहे ते आपण जाणत नाही आणि त्यामुळे हीन विवेकाने काय आहे ते शोधलं पाहिजे आणि ते मात्र आपण शोधत नाही. त्याला एक शब्द आहे शास्त्रामध्ये म्हणजे धर्मग्रंथांमध्ये की अशा हीन विवेकाला अज्ञान म्हणतात, अध्यास म्हणतात आणि अविद्या म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळावं की हे अज्ञान आहे की प्रत्येक गोष्ट विवेकानेच करायला पाहिजे, जे आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे जसं नेहमी उदाहरण माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की असते दोरी पण वाटतो साप आणि तो साप आहे असंच गृहीत धरून आपण घाबरलेलो असतो. मग तो साप मारण्यासाठीची योजना आपल्याला करायची असते. पण जी गोष्ट नाहीच आहे तिच्यासाठी आपण हे सगळं करतो आणि जी खरी आहे ती मात्र आपल्याला कळतच नाही. म्हणजे जे असतं ते आपल्याला दिसत नाही आणि जे नसतं ते आपल्याला दिसतं. याला हीन विवेक असं म्हटलं आहे. आता आपल्याला ही जी गोष्ट आहे म्हणजे आता जे आहे तेच आपल्याला दिसायला हवं हा त्याचा खरा अर्थ. याचाच अर्थ आपण आता जे आहे तेच दिसायला हवं. दृश्य जग दिसतंय पण नाही आहे आणि जो परमात्मा आत आहे तो दिसत नाही आहे पण तो आहे. याचाच अर्थ सूक्ष्माकडून स्थूलाकडे म्हणजे ह्या दृश्य जगाकडे म्हणजे प्रवृत्तीकडे जातं. त्याला त्यांनी म्हटलंय, गीतेत पण म्हटलंय की ते अधोमुख आहे आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे दृश्य जग आहे
त्याच्यातून सूक्ष्माकडे जायचं आहे, ते माझं कसं आहे, तो निवृत्ती मार्गाकडे जाणारा रस्ता आहे, ऊर्ध्व मार्गाकडे जाणारा रस्ता आहे, प्रगतीकडे जाणारा रस्ता आहे. अगदी 16व्या अध्यायामध्ये ज्या आपल्याला दैवी गुणसंपदा सांगितल्या आहेत, त्या दैवी गुणसंपदेच्या मदतीनं आपल्या या ऊर्ध्व मार्गाकडे वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि हे मात्र कोण जाणतं, तर हे विवेकी लोक जाणतात. अगदी साधी गोष्ट आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपल्याला जायचं आहे, ते विवेकी मंडळी जातात. तो जो मार्ग आहे तो ऊर्ध्वगामी आहे, प्रगतीकडे नेणारा आहे. आणि स्थूलाकडे जाणारा मार्ग आहे तो हीन विवेकी. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला विवेक म्हणजे काय आणि हीन विवेक म्हणजे काय हे सहज कळणारी गोष्ट आहे. आता याच ओघामध्ये समर्थाने आपल्याला सांगितलं की एवढं सगळं जरी असलं तरी योग्य वेळी योग्य ती गोष्ट करायची, जे आहे तेच आपण समजून घ्यायचं. हे दोन आपल्याला लक्षात येईल की जी वेळ दिली त्या वेळेला ती गोष्ट करायची आणि जे आहे तेच ओळखायचं. हे जर दोन आपल्याला जमत आहे तर समर्थ आपल्याला हळूच सांगणार आहे, अहो हे प्रपंचात राहून पण जमणार आहे बरं का. असं काही मानायचं कारण नाही आहे की अरे बापरे हा असा ऊर्ध्वगामी जाणारा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा आणि अशा तो रस्त्याने जायचं आहे, हे काही आम्हाला जमणार नाही. तसं काही नाही आहे. प्रापंचिक माणूससुद्धा परमार्थाची साधना करून या अशा प्रकारच्या रस्त्याने सहजपणानं अगदी प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकतो. त्यांनी फक्त योग्य पद्धतीने योग्य वेळी, काळ शब्द आपला काळ आणि रूप आहे, त्यामुळे योग्य वेळेला योग्य ती गोष्ट करावी आणि जे आहे तेच कसं खरं आहे याचा अभ्यास करावा की ते हे जमेल. पुढल्या 21, 22, 23 या 3 ओव्यांमध्ये आता आपल्याला कळलं की विवेकी माणूस हे मूळ जे की आहे कधीही नाश न पावणार आहे ते जाणतो आणि अविवेकी जो तो जाणत नाही असं आपल्याला कळलं. म्हणून मग काय करावं, तर शहाण्या माणसानं दासबोध वर्गाला यावं. थोडक्यात काय, तर शहाण्या माणसानं दासबोध वाचावा, अभ्यासावा. या पलीकडे काय, विवेक वापरून परमार्थ साधण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जन्माचं सार्थक होईल आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे त्याची चांगली प्रगती होईल. दोन्ही साधण्यासाठी हे विवेकानं करीत करीत मुळापर्यंत आपल्याला जाता येईल. असं काही नाही की ते परब्रह्म परमात्मा अगदी भगवी वस्त्र घातलेल्या हिमालयात जाऊन तपश्चर्या करणाऱ्या त्यांनाच फक्त प्राप्त होणार आहे आणि आम्ही आपला प्रपंच करतोय तर आमच्या प्रपंचामध्ये आपलं ठीक आहे, आज काय भाजी करावी आणि उद्याचं काय करावं ह्याच्यात आमचा काळ जातोय, असा काळाचा विचार हा आपोआप होतो, तो करायचाच आहे. पण तो करता करता काळ आणि रूप हे काही महत्त्वाचं नाही, ते बाजूला करायचं आणि ह्या परब्रह्माचा शोध घ्यायचा. हे प्रापंचिक माणसाला सुद्धा करता येईल. आणि मग 2 ओव्यांमध्ये 24 आणि 25 या 2 ओव्यांमध्ये दरवेळेस तुलनाच करायची ना. एकदा विवेकी माणूस कसं वागतो सांगायचा, एकदा अविवेकी विवेकहीन जो आहे तो कसा वागला सांगायचा. मग लगेच 24-25व्या ओवीत त्यांनी सांगितलं की जे हे सगळं करत नाहीत, म्हणजे विवेकानं वागत नाहीत, अगदी छान मिळाला नरदेह आणि त्याचा उपयोग करून घेत नाहीत, मिळाली सगळी संधी, खरोखरच भगवंतानी इतकं छान आपल्याला सगळं दिलंय, कान नाक डोळे सगळी इंद्रिय आपल्याला छान दिलेली आहे, म्हटलं तर कशाची आपल्याला आता काळजी नाही आहे. मुलं बाळं संसार घरदार पैसा अडका आणि तरी देखील आम्ही परब्रह्माचा शोध घेणारच नाही. मग आम्ही कसे आहार शय्या भय मैथुनांच्या, मग आम्ही कसे या प्राण्यांसारखे की एवढ्या चारांसाठी का आमचं जीवन आहे, ह्या चारांसाठी का आम्हाला भगवंताने एवढं नरदेह देऊन पाठवलंय, मग आम्ही आणि जनावरांच्यातला फरक तो काय. असं स्पष्टपणानं 24 आणि 25 ओव्यांमध्ये ते सांगतायत की हे जे आहे ते विवेकहीन जगणं आहे आणि मग ह्या विवेकहीन जगण्याचं जे फळ आहे ते ज्याचं त्याला मिळेलच, अशी थोडी भीती पण समर्थाने आपल्याला याच्यात सांगितली. कारण असं आहे की शेवटी पेरू तेच उगवणार. आपण जर काहीच केलं नाही आणि परब्रह्माच्या शोध या भगवंताच्या शोधच आपण घेतला तर तो भगवंत मिळणार कसा. त्यामुळे जे पेरू तेच मिळेल, जे करू तेच आपल्याला भोगावं लागेल. आणि मग नंतरच्या 26 ते 30 ओव्यांमध्ये समर्थ म्हणतायत जाऊ दे, झालं ते झालं, आत्तापर्यंत झालं ते झालं, ते विसरून जाऊया, अजून काही वेळ गेलेली नाही, हरकत नाही. यापूर्वी जसं आपण मुलांना समजावतो ना, हे बा आता मागचं जाऊ दे, आता तरी कर, हे आता तरी कर, म्हणजे काय तर खरं तर वेळ गेलेली आहे, वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि आता अगदी गळ्याशी आल्यावर करायचा. तेव्हा प्रत्येक आई मुलाला सांगते की अरे जाऊ दे आता तरी कर. तर आता तरी तसं समर्थ पण आपल्यासाठी झालं ते झालं, अजून वेळ गेलेली नाही आहे,
आता तरी भगवंताची भक्ती करून छान समाधान मिळवता येईल, ते करावं. सगळा जो दृश्य जग आहे त्याच्याबद्दल थोडं अनासक्त व्हावं, सुरुवात करावी. कधी करणार? नाही तर आयुष्य सगळं गेलं यामध्येच, आता कधी करणार? ते मकरंद बुवा आपल्या सगळ्या 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षाचा हिशोब आपल्या पुढे मांडतात ना समर्थांच्या अभंगातला. तसं आहे की प्रत्येक जरा मागेवरून पाहिलं की वायाच गेलं हो, काहीच नाही आपण केलं. तर तसं व्हायला नको हो. त्यामुळे आता तरी इथून पुढे समाधान मिळवायचं असेल, आनंद मिळवायचा असेल तर भगवंताची भक्ती करावी. या सगळ्या जडाबद्दल, दृश्य जगाबद्दल थोडा अनासक्त व्हावं, शोध घ्यावा भगवंताचा. काय नेमकं आपल्याला हवं आहे. आता आत्मज्ञानापर्यंत जाणं की फार मोठं कठीण आहे असं नाही, की करायला सुरुवात तर करावी असं खरं म्हणजे समर्थाला सांगायचं आहे. आणि का तर आपण मानवी जन्म घेऊन आलोय ना म्हणून. बरं, बाकीच्यांना नाही आहे हे शक्य. आपला जो बुद्धीचा ठसा काहीतरी या समाजावर आपण जितके वर्ष आहोत तितका उमटून गेला पाहिजे. कोणीतरी काहीतरी वर्ष आपल्याबद्दल असं काहीतरी म्हटलं तरी पाहिजे. म्हणजे त्या अपेक्षेने करायचं नाही आहे, हे बरोबर आहे. त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न नाही आहे. पण आपण आलो आणि गेलो एवढं नाही होता कामा. काहीतरी या सदृश्य जगावरती आपला ठसा उमटेल, आपली काहीतरी प्रगती होईल. पुन्हा जेव्हा येऊ तेव्हा इथून पुढे आपली काहीतरी सुरुवात होईल. असं तर काही व्हायला हवं. ऐसी कीर्ती करून जावे तरीच जन्म हवे, नाही तर आपलं येईल आलो आणि गेलो असं नाही होता कामा. म्हणून आपल्याला म्हणजे कीर्ती मिळवणं हे आपलं साध्य नाही आहे, हे बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण हे करायचं नाही आहे. पण एक व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनाचं फळ आपल्याला हवं ना. त्याच्यासाठी आपण काहीतरी असं विशेष करावं की ज्याच्यामुळे आपल्या असण्याचा किंवा आपल्याला मिळालेल्या नरदेहाचा उपयोग होईल. नाही तर भगवंत विचार करेल की कशाला याला नरदेहात पाठवलं, जाऊन काहीच केलं नाही, असं नाही होता कामा. म्हणून हे जे पारमार्थिक जीवनाचं खरं वैभव जे आहे, परमात्मा शोधणं, आपलं मूळ स्वरूप काय आहे ते शोधणं, याचा विचार करायला हवा. खरं आहे आपण ना घरदार, शेतीवाडी, सोनं नाणं हे सगळं इथे ठेवून जाणं आपल्याला सगळ्यांना सारखं हे माहिती असतं. काहीच आपल्याला यातलं बरोबर देता येणार नाही आहे. हे सगळं आपल्याला इथेच ठेवायचं आहे. आपण अनेकदा याविषयी बोलतो सुद्धा. पण म्हणून काही त्याविषयीची जी आसक्तीची गोष्ट आहे ती सुटत नाही काही. आणि म्हणून ज्यांची ही आसक्ती सुटलेली असते त्या क्वचित असणाऱ्या एखाद्याचं उदाहरण आपल्याला असं देता येतं. मध्यंतरी आपल्या ठाण्याला आपण एक सत्कार पण केला भिडे दाम्पत्याचा. कारण काय केलं? कारण त्यांनी सगळं समाजाला वाटूनच टाकलं. की आता जे काही आपल्या आयुष्याची काय 5, 10, 15, 20 वर्ष किती असतील माहीत नाही, पण कमीत कमी याच्यात जगू शकणार आहोत आपण. मग नको आपल्याला हे, असं सगळ्यांना नाही जमत. त्यामुळे घरदार, शेतीवाडी हे काहीही घेऊन जायचं नाही आहे. हे जरी किती असलं तरी या सगळ्या दृश्य जगाविषयी अनासक्ती येणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. पण वृत्ती ठेवणं आहे की नाही. देऊन टाकणं सगळ्यांना नाही जमणार, पण निदान अनासक्त होणं तर आपल्याला जमेल की नाही. म्हणजे खरोखरच एखादी वस्तू मिळत नाही आहे. बायकांचा विषय हा पटकन आपल्याला कळतं की आपला जीव घालमेल होतो आणि मग ती मिळेपर्यंत अन्य कशात मन लागत नाही, होतं असं. आणि मग मनाला आपण पटवतो असू दे ना, जिथे असेल तिथे असेल, मिळेल. आत्ता तर काही लढलं नाही आहे त्या वस्तूंशिवाय, असं तरी आपल्याला आपल्या मनाला समजावायला काय हरकत आहे की प्रत्येक वस्तूचं उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. ती उत्पत्ती झालेली आहे, ती स्थिती आपल्या घरामध्ये ते इतके दिवस होतं, आपण त्याचा उपभोग घेतलेला आहे. आत्ता ते मिळत नाही आहे, ओके, झालं असेल त्याचा लय. अशा प्रकारचा विचार म्हणजे निदान वृत्तीने आपल्याला असं बाजूला होता येईल का. या गोष्टी बरोबर घेऊन जाता येणार नाहीत हे आपल्याला पटलेलं आहे. पण या सगळ्याविषयी अनासक्त वृत्ती आपल्याला ठेवता येईल का हा आपला प्रश्न आहे. आणि ते जमलं समजा किंवा ते जमवण्याचा आपला प्रयत्न झाला आणि ते जमवण्यासाठी काय करायला लागेल तर समर्थ म्हणतात तसं सूक्ष्म विवेक करावा लागेल. असं हे वाचलं, एकमेकींना सांगितलं की आपल्याला कळतं हो बरोबर आहे, काही विचार करायचा नाही. असली माझी वस्तू तर ती मिळेल, नाही तर ज्याला कुणाला मिळाली त्याच्याकडलं आता तिचं वास्तव्य तिथे सुरू झालंय असं मानलं तर आपण एकदम शांत होऊन जातो. आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला त्या विवेकानं ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ना तिकडला मार्ग, आपण मग असे म्हटलं ना की त्या स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं आहे, तो उन्नतीकडे नेणारा मार्ग आहे, प्रगतीकडे नेणारा मार्ग आहे.
त्या मार्गाकडे आपण जाऊ, नाही तर पुन्हा आपण स्थूलाकडे म्हणजे त्या उतरणीकडे आणि त्या घसरणीकडेच आपण येऊ, असं व्हायला नको. दुसरा, परमेश्वर प्राप्तीशिवाय दुसरा खरा लाभच नाही, हे आपल्याला पटलं पाहिजे. कारण आपल्याला 1, 2, 4, 5 गोष्टी असतील ना, तर आपल्याला हे नाही जमलं तर हे नाही जमलं तर हे, असं आपण काही करू. इथे काय आहे, इथे याखेरीज अन्य नाहीच. प्रपंचामध्ये आवश्यक सगळी कर्म करायची, ती सगळी कर्म परमार्थाच्या आड येत नाहीत, असं वागलं की संसार करून सुद्धा आपल्याला छानपैकी परमार्थ साधेल, समाधान मिळेल, अशा प्रकारची खात्री आपल्याला या समासात 30व्या ओवीपर्यंत समर्थ देतात. आणि मगाशी ज्या जनकराजाचा मी उल्लेख केला, 31व्या ओवीमध्ये जनकाचा उल्लेख समर्थ करतात की उत्तम राज्य केलं. जनक राजा हा उत्तम राजा होता आणि अत्यंत राजा म्हणून प्रजेकडून इतकं मान सन्मान प्रेम आदर मिळाला की राजा म्हणून त्याचं समाधान त्याला प्राप्त झालं. आजही आपण असे जे पुण्यश्लोक महात्मे आहेत की त्यांनी म्हणजे जनकाने प्रपंच पण केला आणि परमार्थ केला, राजा पण होता आणि प्रपंच पण केला. आजही आपल्याला अनेक असे दिसतात की ते प्रपंचही करतायत आणि परमार्थ करतायत, दोन्हीकडे अत्यंत समाधानी राहत आहेत. समर्थांच्या मनामध्ये सुद्धा छत्रपतींसारख्यांचं हे नक्की असणार की महाराजांनी सुद्धा दोन्हीकडे आपलं राज्य सांभाळलं आणि तिथेही अशा पद्धतीनं जबाबदारी पूर्ण केली आणि प्रपंचही केला. तर अशा 31व्या ओवीमध्ये दोन्ही करणाऱ्यांचा उल्लेख करून आपण जर केवळ प्रापंचिक आहोत म्हणून मला हे जमणार नाही अशी जर काही शंका काढणार असलो किंवा अशी काहीतरी आपल्याला जमणार नाही याच्यासाठी कारण देणार असलो, तर ते पण कारण समर्थाने दूर केलं आहे की असं काही नाही, हे जमणार. आता असं आहे की 32 आणि 33 ओळ्यांमध्ये त्यांनी हे जमणार असं म्हणताना सांगून टाकलं की हा सगळा संसार आहे ना, तो तात्पुरता आहे. बरं, तुम्ही प्रपंच जो काही म्हणताय तो काही कायम टिकणारी गोष्ट नाही आहे, तो तात्पुरता आहे. अगदी मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. समर्थांनी मृत्यू निरूपण नावाचा समास लिहिला आहे, तो आपण पाहिला आहे. कित्येक म्हणजे राजा असो रंक असो, त्याला मृत्यू काही टाळता येत नाही. त्या राजाने मृत्यू टाळण्याचा कितीही प्रयत्न केला, अगदी त्याच्या जो सत्ता आहे, वाटेल तेवढा पैसा आहे, तेवढा कितीही खर्च करून मृत्यू जरा लांब न्यावा असा कितीही प्रयत्न केला, तरी देखील ते अटळ आहे, मृत्यू येणारच आहे. त्यामुळे माणसाचं जगणं हे पराधीन आहे, त्याच्या हातात नाही आहे. मग हातात काय तर दुःख, काळजा, दुखणी ह्याची जे आपलं सगळं व्यापलेलं आहे ना, त्या बाबतीमध्ये आपण फार तर फार विचार करून ते कसं हलकं होईल. मृत्यू येणारच आहे तर ठीकच आहे. तो मृत्यू येण्यापूर्वी अखेरच्या क्षणापर्यंत या देहाकडून अधिकाधिक परमात्म प्राप्तीसाठी काम करून घेण्याची जी काही आपली इच्छा आहे ते काम करावं. ते दूरदर्शनवरती प्रेमानंद महाराज म्हणून राधे राधे त्या संप्रदायातले असतात, त्यांची मधून मी इथे वेळ असतो त्यामुळे दूरदर्शनवर काय काय त्यांचं ऐकत असते. खूप छान सांगतात. तर त्यांचं म्हणे असं आहे की इतक्या लहान वयामध्ये त्यांना सारखंच डायलिसिस करावं लागतं आहे, पण ते इतके आनंदी आणि इतके रोज निरनिराळ्या लोकांच्या सगळ्या शंकांचं समाधान करत असतात. तर म्हणे मला माहीत नाही हा देह परब्रह्माला त्या परमात्म्याला किती दिवस ठेवायचा आहे, तसा तो ठेवेल आणि तो माझ्याकडून ह्या देहाकडून काम करून घेईल, असं ते जेव्हा वर्णन करतात त्याचा आपल्याला अर्थ कळतो की माणसाचं जगणं हे पराधीन आहे. आणि मग जर पराधीन आहे तर अखेरच्या क्षणापर्यंत ते मी अधिक चांगल्याच पद्धतीनं जगेन, हे आपल्याला म्हणायला काय हरकत आहे. मग आपण माझ्या देहाकडून हे होणारच नाही, असं होणारच नाही, आता काय करू, ते त्याचा तो बघेल. कारण देह त्यांनी सांभाळायचा आहे, त्यांनी बुद्धी द्यायची आहे. म्हणजे औषध घ्यायचं नाही असं नाही हे करायचं आहे, पण परमात्म्याचीच सगळी ही योजना आहे. औषध घेणं, औषध सुचवणं, डॉक्टर कुठला मिळणं, योग्य औषध मिळणं, ही सगळी परमेश्वराची योजना आहे. असा पूर्ण भरोसा त्याच्यावर ठेवला की मग आपल्याला कशाची चिंता वाटत नाही. म्हणून आपल्याला लगेच काय की मूळ आपला उद्देश काय आहे, त्या परब्रह्माला शोधणं हा उद्देश आहे. त्याच्यासाठी येणारे हे मधले जे अडथळे आहेत ते अडथळे तो परब्रह्म परमात्माच दूर करेल. त्यालाही आपण त्याच्याजवळ यायला हवेच आहोत. तो आई आहे आपला आणि आईला मूल जवळ यायला हवंच असतं. त्यामुळे आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे, तर परब्रह्म पण आपली वाटच पाहतो आहे. त्यामुळे आपोआपच या मधल्या सगळ्या अडचणी तोच दूर करणार आहे, अशा प्रकारचा विचार आपल्याला करायला सांगितलाय. आणि मग असं जर केलं तर त्यांनी आपल्याला म्हटलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये पाहावं काय, आपण काय करतो, आपल्या या प्रपंचाच्या सगळ्या
एकंदर उलाढालीमध्ये आपण आपला फायदा पाहतो की नाही. कुठलीही काही गोष्ट असली तरी आपला नफा कसा होईल ते आपण पाहतो. बाजारात गेलो, काही वस्तू घेतल्या तरीसुद्धा काय 2-5% अगदी मेथीची जुडी घेतली असली तरी सांगितला भाव 4 रुपये तर मग 10 रुपयाला 3 दे, असं सुद्धा आपण करतोच की. म्हणजे हा जो सगळा बाजारातला व्यवहार आहे हा आपण आपल्या नफ्याचा पाहतो. आता बघ समर्थ आपल्याला सांगणार आहे की जरा देवाचा नफा पहा. देवाचा नफा पहा. मग देवाचा नफा झाला तर संसारात केलेल्या सगळ्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळतो. आपण त्याचा नफा पाहून जर काम केलं नाही तर मग आपले सगळे श्रम वायाच येतात. आपण प्रत्येक ठिकाणी त्याचा नफा पाहायचा की आपली 2 पावलं तरी त्या परब्रह्माच्या दिशेकडनं गेले का हो, का आपण पुन्हा प्रपंचातच राहिलो. प्रत्येक कर्म करायचं, दिशा ठरली आहे त्या दिशेकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. म्हणजे मग आपले सगळे श्रम कारणी लागतात. नाही जमलं तर ते वाया जातात, आपोआपच आहे. म्हणजे कष्ट करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. व्यवहारामध्ये फार न अडता करायचं पण लगेच सोडून द्यायचं, नाहीतर मग तेच करायला पुन्हा इथे यावं लागेल. यासाठी आणि यासाठी ना या समासाचा अभ्यास करताना 16व्या दशकातल्या पहिल्या 2 श्लोकांना, गीतेच्या 16व्या अध्यायातल्या पहिल्या 2 श्लोकांचं वाचन आपण केलं तर आपल्याला हे सगळं जरा चटकन कळतं. कारण या सगळ्यासाठी काय लागेल, समर्थाने आपलं सांगून टाकलं, विवेक लागेल. समर्थाच्या एका शब्दात सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे नाही केलं तर काय वगैरे वगैरे समर्थाने आपल्याला सांगून टाकलं. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला भगवंतानी हा नरदेह देऊन या भूतलावर सोडलंय आणि मग इथे आल्यानंतर काही पुंजी आपल्याबरोबर दिली आहे. आपण जसं प्रवासाला निघताना काहीतरी पाण्याची बाटली काहीतरी तोंडात टाकायला ठेवतो ना जवळ, वाटेत मिळेल न मिळेल, तसं भगवंतानी जेव्हा आपल्याला या भूतलावर पाठवलं तेव्हा भगवंतानी आपल्याबरोबर 16 दैवी गुणांची एक पुरसुंडी बांधून दिली आहे. आणि त्या 16 दैवी गुणांचा वापर त्यांनी आपल्याला करायला सांगितला आहे. आता तो आपण करतोय का हे या निमित्तानं, म्हणजे या काळ आणि रूप, काळाप्रमाणे रूप बदलतं हे आपण ॲक्सेप्ट केलं आहे. आणि त्या काळामध्ये ती गोष्ट करायची असं पण आपण ठरवलं आहे. आता आपल्याला या दैवी संपत्तीचा उपयोग होईल का. पहिला शब्द आहे अभय. कशाची आपल्याला भीती वाटता कामा नये, हे पहिली सांगितलं. म्हणजे असं आहे की समजा महापुरामध्ये उडी मारायची, मारलीच नाही तर बुडण्याची भीतीच नाही. आपल्याला काय जमणार आहे त्याचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट काय. विवेक करायचा म्हणजे काय, अगदी ज्ञानेश्वरीमधलं उदाहरण आहे. 16व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाचं माऊलींनी जे निरूपण दिलं ते म्हणाले मला भीती वाटता कामा नये. अगदी बरोबर. पण काहीतरी अगोचरपणा करायला जायचंच नाही आहे. महापुरामध्ये उडी मारण्याचं आपल्याला कारणच नाही म्हणजे बुडण्याची भीतीच नाही. कुठलंही कुपथ्य करायचंच नाही म्हणजे रोग होण्याची भीतीच नाही. बाजारातलं वाटेल ते खायचंच नाही म्हणजे मग त्या बाजारातल्या वस्तू काय वाईट असतात ते आपल्याला काही त्रास होण्याचं कारणच नाही. आपल्या जे कर्तव्य आपलं आहे त्या कर्तव्य कर्माच्या कर्तेपणा म्हणूया, त्या कर्तेपणाचा जो आपल्याला अहंकार येतो त्याच्याबद्दलचं खाली वर्णन चाललेलं आहे. परंतु ते करण्यासाठी आपल्याला अशी व्यवहारातली उदाहरणे द्यावी लागतात. मग आपल्याला नेमकं भय कसलं आहे, तर आपल्याला खरं जन्ममृत्यूला पुन्हा यायचं नाही आहे, त्या जन्ममृत्यूचं आपल्याला भय आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं तर कर्म करायचं. आणि ते कर्म मी केलं आहे असं म्हणायचं नाही की आपलं काम झालं. नुसतं आत्मा एकच आहे म्हणजे दुसऱ्याला जर स्वतःचा आत्मा असं मानलं, आत्मा एकच आहे, मग सगळ्या भोवताली असणाऱ्या अचल वस्तूंमध्ये तोच भगवंत तेच आत्मतत्व आहेच असं मानलं की द्वैताची भीतीच नाही. हा त्याचा खरा अर्थ. आणि हे आपल्या संस्कृतीनं आपल्याला सहजपणानं शिकवलेलं आहे. कुठल्याही वस्तूला पाय न लावणं, प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वर आहे हे जे आपण म्हणतो, त्यामुळे तिथे द्वैत असण्याची भीतीच नाही. अभय हा जो दैवी गुण आपल्याला भगवंताने देऊन पाठवला आहे. तर भीती म्हणजे काय, दृश्य जगातल्या गोष्टींच्या फक्त भीतीबद्दल नाही आहे बोलायचं. तर आपल्याला भीती आहे भगवंत आणि आपण असे दुरावलोय ना त्याची, तर ती अद्वैताची भीती घालवून टाकणं हे खरं आहे. कसं पाहिजे अद्वैत साधणं म्हणजे कसं आहे, तर मावशी उदाहरण देतात तसं की पाण्यामध्ये जसं लिंबू आणि साखर आणि मीठ हे जसं मिसळून जातं आणि एक छान पेय तयार होतं, तसं अद्वैत साधलं पाहिजे. तोपर्यंत हे सगळं वेगळं वेगळं आहे, प्रत्येकाची वेगवेगळी काही चव आहे,
ती त्या योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणामध्ये जर पाण्यामध्ये मिसळली गेली आणि त्याचं एक जे छान पेय तयार होतं ते जे आहे ते अद्वैत साधन आहे. असं अद्वैत भगवंताशी साधलं पाहिजे, म्हणजे मग आनंद मिळतो. हे खरं अभय आहे. खरी भीती काय आहे? आम्ही आणि परमात्मा वेगळे आहोत, ते पुन्हा कधी एक होणार ही आम्हाला चिंता आहे. आम्ही काय होतं, अभयम शब्द आला की म्हणलं मला कशाची भीती वाटतं का नाही. माझी भीती सगळी अदृश्य जगातली भीती आहे, त्याच्या संबंधी काही भगवंताला समर्थन आपल्याला सांगायचंच नाही आहे. प्रपंच ज्याला खरा नाही आहे, पटतंय, प्रपंचातले जे भोग आहेत या भोगाची ज्याला इच्छाच नाही आहे आणि जो आपल्याला मिळालेलं जे दाम आहे ते अत्यंत कर्तव्य बुद्धीनं, नीटपणानं, प्रामाणिकपणानं करतोच आहे, त्याला काही भीती बाळगण्याचं कारण नाही. त्याला म्हणायचं दुसरा गुण सत्वशुद्धी, अभयम सत्व संशुद्धी असं म्हणायचं, असं कळेल. त्यामुळे दुसरा गुण सत्व संशुद्धी असं आपल्याला कळेल. आता ह्याच्यात सत्व संशुद्धी मी आपल्याला सांगितली की ज्याला प्रपंच खरा नाही, प्रपंच भोगण्याची ज्याला इच्छा, म्हणजे भोग भोगण्याची पण त्याला इच्छा नाही, आपल्याला मिळालेलं काम आपण प्रामाणिकपणानं कर्तव्यबुद्धीनं करावं एवढीच इच्छा आहे, त्याला सत्वशुद्धी म्हणायचं. तिसरं आपलं हे आहे सत्वशुद्धीचा. आणखीन सत्वशुद्धीचा विचार करता येईल आपल्याला की आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, ह्या ज्ञानेंद्रियांसमोर येणाऱ्या जे काही विषय आहेत, त्या ज्ञानेंद्रियांसमोर येणारे विषय, अगदी डोळ्याने आपण काय पाहतोय, कानाने आपण काय ऐकतोय, याच्यामध्ये जराही चित्तविचलन, काय योग्य वेळेला योग्य ते उदाहरण आलं आहे. आत्ता नुसता मोबाईल वाजला, तो बंदच होत नव्हता, त्यामुळे चित्तविचलित झालं की नाही. आता सत्व संशुद्धी म्हणजे काय, तर असं चित्त विचलित होऊ न देणं, जराही चित्त विचलित होऊ न देणं, हे खरं म्हणजे त्या सत्व संशुद्धीचं लक्षण आहे. एक परमात्मा प्राप्ती हा जो काही आपल्या डोक्यात विषय आहे की त्याच्याशी तर येणाऱ्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची चित्त विचलित होऊ न देणं, याला सत्वशुद्धी म्हणायचं. पण आपलं तसं होत नाही. दुसरी जी गोष्ट आहे तिच्यामुळे आपलं चित्त विचलित होतं. ज्ञानेंद्रियांसमोर जी अन्य गोष्टी येतात, कानाने दुसरा आवाज ऐकला आणि आता ते बंद करायला हवं, हे जे काही आहे ही सत्वशुद्धी त्या ठिकाणी असणारं केंद्रित असणारी गोष्ट केली पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. सगळी 26च्या 26 लक्षणांचा जर विचार केला ना तर आपल्याला रूप आणि गुण हा जो योग्य वेळेला रूप आणि काळ, तर योग्य वेळेला योग्य ती गोष्ट करणं आणि त्या पद्धतीने स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाऊन परमात्मा तत्वापर्यंत पोचणं, हा जो काही विषय समर्थ सांगतात याला हे सगळे 26 गुण आपल्याला आवश्यक आहेत. खरोखरच आहे. शास्त्र काय सांगतं, गुरु काय सांगतात, म्हणजे आत्मा आणि अनात्मा या संबंधीच्या गोष्टी ज्ञानाच्या माध्यमातून समजून घेणं. आपण सगळेजण योग शिक्षक आहात, त्यामुळे अष्टांगाच्या चित्त वृत्ती निरोधा ही गोष्ट शिकून घेणं, सगळं अभयम सत्वशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित जे काही 26 गुण आपण पाहतो त्या सगळ्या गुणांचा विचार केला तर आपल्याला परमात्म प्राप्तीकडे जाण्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी, आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला करायला या 26 गुणांचा उपयोग आपल्याला होईल. आणखीन एका पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. खरं तर दान, यज्ञ या सगळ्याच गोष्टी ह्या आहेत, पण आपण एक विवेक शब्द ऐकला की बाकी सगळ्या गोष्टी 26 गुणांचा अभ्यास झाल्या ठिकाणीच आहे. आपण विवेकामध्ये जी निवड करतो, आपण विवेक आणि वैराग्य या शब्दांचे अर्थ पाहताना तो विवेक शब्द पाहिला आहे आणि त्यावेळेला आपण पाहिलं की आपल्याला विवेक करायचा म्हणजे काय करायचं, तर बरोबर योग्य गोष्टीची निवड करायची. गोष्ट आपल्याला सगळ्यांना आवडते, त्यामुळे समुद्र मंथनामधली जी लक्ष्मीची गोष्ट आहे ती गोष्ट या निमित्ताने आपल्याला आठवते की लक्ष्मीने निवड कशी केली. लक्ष्मीने विष्णूची निवड केली. समुद्र मंथनातून लक्ष्मीचा अवतार झाला आणि सगळे देव ऋषी सगळे जे जमले होते त्या सगळ्यांना लक्ष्मी हवी होती. म्हणजे काही दानवानी गोष्टी घेतल्या, काही देवानी घेतल्या वगैरे वगैरे ना, पण लक्ष्मी जेव्हा आली तेव्हा लक्ष्मी कोणाकडे, देवांना द्यायचं, देवानी घ्यायची, ऋषींनी घ्यायची का मानवानी घ्यायची का दानवानी घ्यायची, सगळ्यांनाच ती हवी आहे असं खरं म्हणजे झालं, असं वाटायला लागलं सगळ्यांना. पण लक्ष्मी विवेकी आहे आणि मग लक्ष्मीने काय केलं की तिने
ह्या सगळ्यांच्या, ज्यांना ज्यांना त्या लक्ष्मी हवी आहे असं वाटत होतं, त्या सगळ्यांच्या गुणदोषांचा विचार केला, विवेकाने केला. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातली कुठली गोष्ट कोणाकडे हे ठरवताना लक्ष्मीने काय केलं, तर वर्णन असं केलं जातं की जे तपस्वी ऋषी होते, हे तपस्वी ऋषी जरी होते, त्यांनी तप कितीही केलेलं होतं, तरी देखील क्रोधावर त्यांनी विजय मिळवलेला नव्हता. त्यामुळे लक्ष्मीने त्यांच्याकडे पाठ फिरवले. जे ज्ञानी होते, शास्त्र जाणणारे होते, असं अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता, वेद वेदांगी वगैरे वगैरे सगळे होते, पण तरी देखील विषयांची आसक्ती त्यांना होती. म्हणून ज्ञानी माणसांकडे पण त्यांनी त्या पाठ फिरवले. जे अधिकारी होते, पद ज्यांच्याजवळ होतं, ते कामुक होते, त्यांना सर्व प्रकारच्या इच्छा होत्या, त्यामुळे त्यांनाही तिने नाही म्हटलं. जे राजे होते, सत्ताधीश होते, त्यांची सत्ता होती त्यांच्याजवळ, पण ती सत्ता सगळी दुसऱ्यांच्या आश्रयावर होती. म्हणजे आता आजच्या अलीकडल्या भाषेत बोलायचं झालं तर पूर्ण बहुमत नव्हतं, दुसऱ्यांचा आधार घेऊन करावं लागत होतं. त्यामुळे त्यांनाही लक्ष्मीने नाकारलं. जे धार्मिक होते, त्यांना धार्मिक होते पण प्राणीमात्रांविषयी दया नव्हती, लक्ष्मीला काही तेही मान्य झालं नाही. जे त्यागी होते, यांनी सुद्धा, ते त्यागी होते पण उत्तम साधक नव्हते, म्हणून तिने त्यांनाही नाकारलं. जे पराक्रमी होते, त्यांचा पराक्रम हा कालग्रस्त होता, नेहमीच त्यांचा पराक्रम उपयोगाला पडेल याची खात्री नव्हती, कोणत्या काळी कोणती गोष्ट त्यांना करता येईल याच्याबद्दल खात्री नाही, त्यांनाही ती नाकारलं. जे चिरंजीव होते, त्यांचं जीवन चारित्र्य संपन्न, मंगल, पवित्र नव्हतं, आणि अशा पद्धतीने उपस्थित असलेल्या सगळ्यांना ते नाकारलं. मग तिने अत्यंत विवेकानं, विचारानं, सर्व गुणसंपन्न, योग्य अशा महाविष्णूला निवडलं. कुठल्याही प्रकारचा संशय मनात न बाळगता, ज्ञान का योग या साधनाच्या ह्याच्यामुळे करायचं का ते करायचं असं न करता, एकच एक विवेकाने जी गोष्ट करायची, तिच्यासाठी जे करावं लागतं ते सगळं तिने केलं. म्हणजे चित्तवृत्ती स्थिर करणं हे खरं म्हणजे महत्त्वाचं आहे. ते लक्ष्मीने करून दाखवलं, आणि त्या लक्ष्मीने विष्णूला स्वाभाविकच भरलं. इथे आपल्याला कळेल की ह्या सगळ्या 26 गुणांचा उपयोग करायचा, तर त्या गुणांचा वापर करून योग्य निवड करायची, म्हणजे विवेकाने निवड करायची. हीच खरी वेदाज्ञा किंवा देवाज्ञा म्हणूया. देवानी पण आपल्याला असं सांगितलं आणि वेदानी पण असंच आपल्याला सांगितलं असं कळेल. माऊलीने ह्या सगळ्या 26 गुणांचा आणि ह्या काळाशी त्याचा जोडला आहे, याचा आपल्याला छान उपयोग करून दिला आहे. मनाच्या श्लोकात अनंत ठिकाणी हा विषय आला आहे. 1-2-4 उदाहरणं जरी आपण पाहायचं म्हटलं तरी लक्षात येईल आपल्याला की जीवा जन्म योगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ घेऊन गेला. अशा काळाचं वर्णन करणारे कितीतरी मनाचे श्लोक आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडी पाहतो असं म्हणतो. आणि ते सगळं आपल्याला सोप्या भाषेमध्ये या काळाबद्दलचं मनाच्या श्लोकामध्ये माहिती मिळते की खरंच आहे, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. खरोखरच किती फावला वेळ म्हटलं तर आपल्याजवळ असतो, पण त्याचा उपयोग आपण काय करावा ते आपण लक्षात घेत नाही, आपला वेळ वाया जातो. त्यामुळे घडीने घडी काळ आयुष्य नेतो असा सगळा वेळ आपला निघून जातो. किती बातम्या, किती नको त्या सिरियल, किती कसल्या गोष्टी आपण ऐकण्यात वाचण्यात आपला वेळ वाया घालवतो, आणि उगाचच आपण त्याचा त्रास करून घेतो. हे सगळं आपल्याला पटतं, परंतु घडीने घडी काळ आयुष्य नेतो आणि देहांती तुला कोण सोडू पाहतो, असा वाया गेला काळ तर तुला कोण मदतीला येणार, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. त्यामुळे प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे ते समर्थ आपल्याला सांगतायत. देहरक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. किती श्लोकांमधून आपल्याला आहे. आणि खरंच आहे, एकीकडे त्या देहाच्या रक्षणामध्ये किती काळ घालवायचा, कारण त्या देहाकडून मी काय करून घेणार आहे हे ठरवायला हवं. तो शेवटी जायचाच आहे, त्यामुळे त्याला टिकवायचा बरोबर आहे, त्याचं रक्षण करायचं बरोबर आहे, पण ते कशासाठी करायचं हे आपल्याला ठरवायला हवं. एक संघाचं गीत आहे, मला फार आवडतं. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे, देह जपावा हळूवारपणे. छानपैकी देहाला जपावं, जीवन कुरवाळावे, अगदी छान काळजी घ्यावी. बरोबर आहे. विषया माझी मग्न होऊन, सगळे विषय भोवताली आहेतच, त्याच्यामध्ये मग्न व्हावं आणि समाजाचं विसरावे.
हे आपल्या देहाचा सगळा त्याला नीट ठेवण्यामध्ये काळ खर्ची करणं, असं करून समाजाला विसरून जावं, ही तर पशुता. समर्थांनी जसं सांगितलं ना, तीच गोष्ट याच्यात सांगतात की ही पशुता आहे. ही तर पशुता सोडून देऊ, घेऊया अनुभूती, चालत येईल काळ उद्याचा, आज आपल्या हाती. असं आहे की आपल्याला जर खरंच त्या काळावर मात करायची असेल आणि आपल्या हातात घ्यायचं असेल, तर आपल्या क्षणाक्षणाचा, आपल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून यशाचा, इथे काळ शब्द आहे ना, तो यशाचं शिखर गाठण्याचा आहे. की उद्याचा काळ आपल्या हाती घ्यायचा आहे, तो कसा येईल, तर तो काळ जो आहे तो यशाचं शिखर गाठण्याचा आहे. तो जो प्रगतीचा शिखर आपल्याला गाठायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर नुसता देह जपून नाही चालणार. वेळ वाया न घालवता क्षणाक्षणांचा वापर करून आपण जर हे काम केलं, तर आपल्याला खऱ्या अर्थानं ते यशाचं शिखर गाठता येईल. आणखीन एका पद्धतीने काळ शब्द समर्थाने वापरला, दीनानाथा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी ठरारी. समर्थ म्हणतात की तो जो दिनांचा नाथ असणारा राम, कोदंडधारी राम, हातात ज्याचा शस्त्र आहे असा राम, तो आपला आधार आहे. आणि जेव्हा आपण तो आधार आहे असं म्हणतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्याला समोर पाहताच काळ पोटी ठरारी, कळी काळ सुद्धा घाबरतो. कळी काळ म्हणजे संकट. जेव्हा आपल्या जवळ कोदंडधारी राम आहे असा आपला ठाम आणि विश्वास आहे, आपल्याला बरोबर संकट येतच नाहीत, असं पण मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला या काळासंबंधी सुद्धा खात्री दिली. आणखीन एक गोष्ट काळ दे, सदासेवी आरण्य तारुण्य काळी. जसं प्रभात काळी रामनाम घ्यावं असं सांगितलं ना. आता ठीक आहे, जीवनाच्या प्रभात काळी सुद्धा रामनाम घ्यावं. आता म्हणतात की सदासेवी आरण्य तरुणपणीच अरण्यात राहिलोय अशा पद्धतीनं नाम घ्यावं, असं समर्थ सांगतात. खरं तर हे काही बरोबर आहे का? अरण्य काळात काय सुख मिळणार आहे? तरुणपणी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या अरण्यात कसं मिळणार आहेत? म्हणजे खाणं पिणं बाकी सगळ्या गाद्या गिरज्या या ज्या आवश्यक गोष्टी वाटतील, त्या सगळ्या गोष्टी काही तिथे मिळणार नाही. थंडी वारा ऊन पाऊस इथे काही तोंड देणं त्यात अरण्यामध्ये शक्य होणार नाही आहे. तर तरुणपणी ज्या सुखाच्या गोष्टी वाटतात त्या सगळ्या गोष्टी अरण्यात मिळणार नाही आहेत. आणि सदासेवी अरण्य तारुण्य काळी, हे कसं काय पटावं? लौकिकामध्ये तरुणपणामध्ये ज्या काही गोष्टी शरीराचे चोचले पुरवण्यासाठी हव्या आहेत, त्या गोष्टी काही अरण्यात मिळणार नाही आहेत. मग हे कसं जमणावं? तर समर्थ आपल्याला सांगतायत की तरुणपणीच अरण्यात जायला सांगतायत. म्हणजे या सगळ्या सूक्ष्म विचारांना थोडा वाव मिळावा, तरुणपणीच वाव मिळावा, थोडं मन एकाग्र व्हावं, या सगळ्या गोष्टींपासून त्याला दूर करता यावं, सदाचार वाढवावा, या सगळ्या ज्या सुख लोलुपतेकडे नेणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला करता यावात, थोडं स्वावलंबी व्हावं. आणि अशासाठी तारुण्यामध्ये अरण्यामध्ये सेवन करावं, म्हणजे वृत्ती पालटावी. यासाठी अधिकाधिक शरीर कार्यक्षम बनेल जर का अशा पद्धती वागलं तर. हा अरण्य शब्द आहे ना, तो जरा वेगळ्या कारणाने वापरायचा. अरण्य म्हणजे काय, ते जंगलातच जाऊन राहिला असं नाही आहे. तर तरुणपणीच आपण काही काही गोष्टी मुद्दाम कराव्यात, निराळी शिबिरं करावीत. आपण जरा काळाप्रमाणे त्याचा अर्थ बदलू, की आता काही आपल्याला तरुण असणाऱ्या आपल्या नातवंडांना काही ह्या श्लोक सांगताना अरण्यात जायला सांग असं काही सांगणार नाही. मग आपण काय करू शकतो, अरे तरुणपणीच जरा रोज काहीतरी नियमितपणानं वाचत जा, एखादा गीतेचा अध्याय म्हण, काहीतरी 5-10 मिनटं या कामासाठी दे, निदान आठवड्यातनं एकदा तरी घरातली पूजा करण्याची जबाबदारी घे, एखादं तरी माझ्याबरोबर एकदा तरी ये रे वर्षातून गोंधवल्याला, असं म्हणावं ना. अशा पद्धतीनं ते तारुण्य अरण्य सेवन करावं असं आहे. सगळ्यांनी काय मोठा अगदी अरण्यात जावं असा त्याचा अर्थ नाही. आपण समर्थांनी सांगितलेल्या ओव्यांचा अर्थ चालू काळामध्ये कसा लावायचा याचा विचार करावा. तर हा शब्द जो आहे तो अरण्य हा शब्द आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करावा, की तरुणपणी ह्याही गोष्टी कराव्यात. कधीतरी आजीला म्हणावं की चल आजी येतो तुझ्याबरोबर देवळात, आजीला घेऊन जाण्यासाठी का होईना, पण तरुणपणी असा वेळ काढावा. कधीतरी आठवड्यातून एकदा मुलांना घरातली पूजा करायला सांगावी. याला तारुण्यकाळी अरण्य सेवन म्हणायला हरकत नाही. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, प्रभातकाळी रामाचं चिंतन करावं. व दिवसभर नाही तुम्हाला वेळ मिळत, सकाळी तरी एकदा खरोखरच कराग्रे वसते
लक्ष्मीकर मध्ये सरस्वती म्हणावं, समुद्रवसने देवी त्या भूमिमातेला पूजा करावी अशा प्रकारे. आणि मग असं झालं तर तुला सोडवी रामहंत काळी, काळी दिलंच आहे पुन्हा. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की असं केलं तर काय होणार आहे. मुखे रामनामावली नित्य काळी किंवा तुम्हा सोडवी रामहंत काळी या काळी सांगणाऱ्या श्लोकामध्ये सांगितलंच आहे. एवढं सगळं ज्याला जमेल त्याला भगवंत नक्कीच खात्रीपूर्वक आपल्याकडे घेऊन येणार आहेच आहे. अशा पद्धतीने या सगळ्या काळरूप या दोन्ही शब्दांचा अर्थ समर्थाने आपल्याला सांगितला आहे. म्हटलं तर सोपा समास आहे, पटणारा आहे. काळ शब्द पण आपल्याला कळतो, रूप पण शब्द आपल्याला कळतो, काळाने रूप बदलतं हेही आपल्याला कळतं. आत्ता तयार केलेला ताजा पदार्थ, आत्ता ताजं केलेलं ताक आणि तासानी 2 तासांनी त्याचे होणारे बदल हे आपल्याला कळतात. त्या रूप बदलतं ते कळतं, चव बदलते ते कळतं. तसंच आपल्या जीवनाचं आहे की काळ बदलला की हे सगळं बदलेल. मग आपल्याला काय ध्येय गाठायचं आहे तर आपल्याला जर त्याच्यात बदल होणार नाही, त्या परब्रह्म परमात्म्याबद्दलचा विचार समर्थ सांगतात की त्याला काळ नाही आणि त्याला रूप नाही. बाकी सगळं काळरूपाने बदलेल, त्याच्यात बदल होणार नाही. तो बदल न होणारा परमात्मा आपण समजून घेऊया अशा पद्धतीचा विचार त्यांनी आपल्याला या समासात करायला सांगितला आहे. समास वाचून आलेल्यांना किंवा घरी जाऊन वाचणाऱ्यांना मी काय म्हणते या सगळ्या गोष्टी आठवतील अशी अपेक्षा आहे. आज इथेच थांबूया. धन्यवाद.